नमस्कार. मराठी लीडर्स या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुळात लीडर्स म्हटलं की राजकीय नेतृत्वाकडेच आपण बघतो. मात्र मूळ नेतृत्व हे समाजाला विविध क्षेत्रामध्ये जी लोक पुढे घेऊन जातात ते असतात आणि त्यांच्याकडे नेतृत्व म्हणून बघण्याची खूप गरज असते. आणि म्हणूनच झी 24 तासचा हा प्रयत्न मराठी लीडर्स. वेब सिरीजमधून आपण सातत्यानं अंडरकव्हर एजंट, स्नायपर्स यांच्या वेगवेगळ्या कथा बघत असतो आणि हे आयुष्य किती कठीण असतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात यामागे रहस्य दडलेलं असतं. यांचं आयुष्य हे अत्यंत गुप्त अशा स्वरूपाचं असतं असं आपण ऐकून असतो. मुळात काय सत्य आहे आणि मुळात या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कधी भेटला आहे का? आता आज आम्ही थेटपणे तुम्हाला भेटवणार आहोत अशी व्यक्ती ज्यानं अंडरकव्हर एजंट म्हणून पण काम केलं आहे आणि स्नायपर म्हणून पण. समीर वानखेडे, खूप खूप स्वागत आपलं. धन्यवाद. मुळात जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की अंडरकव्हर एजंट म्हटलं की असं एक आम्हाला रहस्यमयी जगणं, सगळं आयुष्य अशा स्वरूपात आम्ही बघत असतो. आणि मग तुम्हाला तुमचं वैयक्तिक आयुष्य तसं खूप काही नसतं असंही आमच्यासमोरचं एक चित्र असतं. मुळात संधी कशी मिळाली? NIAमध्ये तुम्ही होतात तर NIAत जाण्याची संधी कशी मिळाली? असं आहे, बेसिकली आम्ही IRS ऑफिसर ऑफ 2008 बॅचचा आणि त्यानंतर 2013मध्ये आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी NIAमध्ये नॉमिनेशन झालं माझं आणि आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट NIAमध्ये सर्व केल्यानंतर. 4 वर्ष होतो तिथे मी 2013 ते 2017. मुळात NIA म्हटलं की मग टेररिझम, दहशतवाद या पूर्ण गोष्टी येतात आणि त्यांचा मागोवा काढणं इतकं काही सोपं नसतं. ज्या स्वरूपामध्ये वेब सिरीजमध्ये दिसतं तितकं कठीण असतं का सगळं, किंवा तितकं सोपं असतं का सगळं? म्हणजे असं आहे की आय एम व्हेरी सॉरी, मी बघत नाही, मला अजिबात वेळ भेटत नाही वेब सिरीज बघायला. पण जे डिस्कशन्स लोक करतात इट इज समवॉट लाईक दॅट. ओके. म्हणजे खूप चॅलेंजिंग जॉब आहेत आणि ते देशाची इट इज अन एपेक्स एजन्सी दहशतवाद विरुद्ध आणि मोठे मोठे केसेस वगैरे इन्व्हेस्टिगेट करतात. अगदी. तुमच्याबद्दल ज्यावेळेला माहिती आम्ही काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला जाणवलं की अशा अनेक अत्यंत महत्त्वाच्या केसेस ज्या मधल्या काळामध्ये खूप कठीण होत्या आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या, अशात तुम्ही इन्व्हॉल्वडही होतात. मुळात इस्लामिक टेररिझम हा खूप महत्त्वाचा विषय गेल्या काळामध्ये समोर आला आणि त्यावर तुमचं मोठं काम आहे. म्हणजे एक अभ्यास म्हणून पण तुमचा खूप मोठा आहे. तर त्या विषयाकडे कसं बघता तुम्ही? आज कंट्रोलमध्ये येताना वाटतो का हा टेररिझम? सध्या तरी म्हणजे आय कॅनॉट बिईंग नाव, आता मी NCBमध्ये आहे तर 2013 ते जसं आपल्याला सांगितलेलं आहे 13 ते 17 ड्युरिंग दॅट टाईम ते म्हणजे खूप वाढलेलं होतं आणि वी वर व्हेरी केपेबल, सक्षम होतो आम्ही याला डील करायला. आता तरी सध्या आय कॅनॉट कमेंट, कारण काय माझा प्रोफाईल वेगळा आहे. अगदी. सध्या सर NCB नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे अंमली पदार्थ नियंत्रण करण्यासाठी म्हणून जी एजन्सी आहे त्याचं ते प्रमुख म्हणून काम करतायत महाराष्ट्रामध्ये. आणि गोवा वेस्टर्न रिजन तुमच्याकडे आहे आणि मधल्या काळामध्ये ज्या अनेक बॉलिवूड रिलेटेड केसेस आपल्याला समोर आल्या त्याचं बेसिक इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते सरांच्या माध्यमातून झालेलं आहे. सर, गांजाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि महाराष्ट्रामध्ये वापरही खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला पाहायला मिळतो. काय कारण आहेत यामागची? ते प्रश्न आपला खूप रेलिव्हंट आहे आणि फॅक्च्युअल पण आहे ते क्वेश्चन. असं आहे की आम्ही एक ट्रेंड नोटीस केलेली आहे आता सध्या, रिव्हर्सल टुवर्ड्स दी ट्रेडिशनल ड्रग्स. आता महाराष्ट्रामध्ये आधी आम्ही बघायचो कोकेन वगैरे, जे काय बाकीचे विदेशी ड्रग्ज वगैरे होते, कोकेन किंवा MD याचं जास्त प्रमाणामध्ये वापर व्हायचं. पण नाव वी आर विटनेसिंग अ ट्रेंड, चरस आणि गांजा यासारखे जे नॅचरल ड्रग्ज आहेत त्यांचं सेवन मुंबई खासतर म्हणजे बाकीचे रुरल महाराष्ट्रामध्ये जास्त आढळलेलं आहे. त्यामध्ये लॉट मेनी कॉम्प्लेक्स इश्यूज आर ऑल्सो इन्वॉल्ड. जसं की इन ओरिसा, म्हणजे यांचं उगम जे काय ओरिसामध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये, वेअर दे आर इट इज इन्फेस्टेड बाय नक्षल्स. अगदी. आणि ते पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये आढळलेलं आहे की देर इज अ काइंड ऑफ बॉनहोमी विच इज गोइंग ऑन.
आणि मुंबईमध्ये खास तर ते पण बघितलेलं आहे, देर आर सर्टन सेक्शन्स ऑफ सोसायटी त्यामध्ये पण गांजाचे कन्झम्पशन्स आणि युवकांमध्ये जास्त गांजाचे कन्झम्पशन्स आढळलेले आम्हाला. सर साधारण युवक गांजा किंवा तत्सम पदार्थांच्या अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यामागची मूळ कारणं काय जाणवतात? काय कारण आहेत त्याच्यामुळे? त्यांना असं वाटतं की लॉट मेनी यंगस्टर्स आणि बाकीचे कॉलेजचे लोक त्यांना बघितलेलं आहे मी, जेव्हा आम्ही विचारपूस करतात त्यांना किंवा इन्व्हेस्टिगेट करतात तर त्यांना मी विचारतो का बाबा कशाला गांजा वगैरे, गांजा आणि चरस, हशिश, व्हॉट इज द रिझन फॉर युअर कन्झम्पशन? ते म्हणतात सर हे तर नॅचरल आहे, म्हणजे याचं उगमच नॅचरल आहे आणि कशाला, म्हणजे दे आर नॉट सिंथेटिक, इट इज नॉट अ केमिकल ड्रग. पण त्यांना ते माहीत नाही की इट इज कवर्ड अंडर NDPS ॲक्ट, इट इज इलिगल, इट इज अ सिरियस क्राईम. पेडलिंग, सप्लाईंग, कन्झम्पशन, इट इज अ क्राईम अंडर NDPS ॲक्ट. पण ते त्यांना समजत नाही. त्यांना वाटतं की नॅचरल आहे, नॅचरल असल्यामुळे इट इज नॉट रॉंग, इट इज कूल फॉर देम, पण इट इज अ क्राईम. अनेकदा असं होतं का कधी की ही मुलं ज्या वेळेला तुम्ही एखादी रेड करता आणि त्या रेडमध्ये तुम्ही समजावून सांगूनही त्यांना ते जाणवत नाही की आपण गुन्हा करतोय, आणि अनेकदा अशी जी मुलं असतात ती इलीट पॅरेंट्सची असतात, श्रीमंताची मुलं असतात आणि संस्कारात थोडंसं कमी पडलेलं असतं, तर अशा वेळेला काय अडचणी होतात या लोकांना समजावतात? नाही, कारण काय त्यांना हे माहीत नाही इट इज क्रिमिनल ॲक्टिव्हिटी. आणि आम्ही जेव्हा त्यांना सांगतो वी टेल देम इट इज अ सिरियस क्राईम, आणि त्यांना हे पण सांगतात की व्हॉट आर दी हेल्थ इफेक्ट्स ऑन युअर सेल्फ गांजा किंवा चरस याच्या कन्झम्पशनमुळे. वी हॅव सीन सुसायडिकल टेंडन्सीज कमिंग इन मुलांमध्ये, आणि त्यानंतर वी हॅव सीन दी इन्स्टन्सेस ते चोऱ्या करतात, पेरेंट्सकडून पैसे वगैरे काढतात, दे सेल ज्वेलरी सो दॅट दे बाय ड्रग्स. दीज आर व्हेरी डिस्टर्बिंग ट्रेंड्स. आणि म्हणजे आम्ही पेरेंट्सला पण सांगतात की वेन एव्हर यू रिपोर्ट सच काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी, NCB इज देअर, आणि त्यानंतर बाकीचे लोकल पोलीस इज ऑल्सो देअर, NGOज आर देअर, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, वी विल हेल्प यू आउट इन गेटिंग विथ दी NGOज. पण हे खूप सिरियस इश्यू आहेत. म्हणजे जास्त तर आम्ही बघितलेलं की नाव दी ट्रेंड इज दी स्टुडंट्स, दी कॉलेज स्टुडंट्स, आणि त्यानंतर ते वयोगट आहे ते 15पेक्षा जास्त, 15 वर्षापेक्षा जास्त, ऑल अ टीनेजर्स बेसिकली. सो इट इज अ डेंजरस ट्रेंड अँड वी रिक्वेस्ट द पेरेंट्स ऑल्सो, काहीतरी तुम्हाला जर सिरियस इश्यूज आहे, यू काइंडली अप्रोच दी NCB, वी विल हेल्प यू आउट इन दॅट. मुळात आपण मधल्या काळामध्ये तुमच्याच विभागाकडून जे रिपोर्ट समोर आले की 400 टन गांजा विकतोय किंवा 700 टनाचा त्याचा स्टॉक असायचा, वर्षाचा टर्नओव्हर असायचं. मुळात इतक्या मोठ्या प्रमाणावर कन्झम्पशन होत असताना याचं रिपोर्टिंग होत नव्हतं किंवा या संदर्भात माहिती जमा व्हायला काय अडचणी येत होत्या आतापर्यंत? रिपोर्टिंग म्हणजे काय, दिस इज अ व्हेरी डेंजरस लॉबी, आणि त्यामध्ये काय इन्फॉर्मंट्सला पण स्वतःची हे त्यांच्यावरती पण अटॅक्स वगैरे बघितलेले आम्ही. बरोबर, जीवाचा धोका आहे त्यांच्यावरती पण. सो रिपोर्टिंग वगैरे इज व्हेरी लिमिटेड इन दिस फील्ड. दुसरं म्हटल्यावर हे जसं तुम्हाला सांगितलं मी की इट इज अ ट्रेडिशनल ड्रग, आणि त्यामध्ये ओरिसामध्ये उगम आहे, याचं महाराष्ट्रामध्ये आहे किंवा गुजरातमध्ये पण बघितलेलं आहे, त्यानंतर आंध्रमध्ये पण बघितलेलं आम्ही. मोठ्या प्रमाणात व्हायचं, ट्रेडिशनली व्हायचं ते. सो नाव बट वी आर ट्राईंग टू स्टॉप इट. NCB म्हणा किंवा महाराष्ट्र पोलीस म्हणा, एव्हरीबडी इज व्हेरी मच ॲक्टिव्हली इन्वॉल्ड इन स्टॉपिंग इट. रिपोर्टिंग आहे, आता आम्ही पण इन्फॉर्मर्स लोकांना एनकरेज करतो आहे, बाकीच्या पेरेंट्सला पण सांगतो मी काहीतरी रिपोर्टिंग तुम्ही करा आम्हाला, अँड वी आर रेडी टू सॉल्व देअर प्रॉब्लेम्स. एकीकडे रिपोर्टिंग होताना अडचणी येतात, तर दुसरीकडे टीनेजर्समध्ये एक लेडी डॉन्स हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रामध्ये वाढलेला पाहायला मिळतो. म्हणजे ठीक आहे, आपण मुंबईमध्ये काही गोष्टी ऐकलेल्या आहेत की लेडी डॉन्स होत्या, पण नॉर्कोटिक्समध्ये मेजर गँग्स या लेडी डॉन ऑपरेट करता अशा स्वरूपाचं चित्र समोर येताना पाहायला मिळालं. काय कारण आहे त्यामागची? असं बघितलेलं मी रिसेंट केसेस वगैरे जे ट्रेंड बघितलेलं मी, त्यामध्ये महिलांचं कन्झम्पशन पण वाढलेलं आहे, आणि त्यानंतर जे ॲक्टिव्हिटी जे पेडलर्स आहेत ते पण त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. सध्या तरी केसेस जे आपण बघणार, महिलांना पण अरेस्ट केलेलं आहे आम्ही आमच्या केसमध्ये. जे आपण लेडी डॉन वगैरे म्हणतात, दॅट ऑल्सो वी हॅव विटनेस्ड इन प्लेसेस लाईक साऊथ मुंबईमध्ये कुठले पॉकेट्स आहेत त्यांचे, ते पण आम्ही विटनेस केलेलं आहे. खरं म्हटल्यावर त्यांना असं वाटतं की लेडीज असल्यामुळे त्यांच्यावरती म्हणजे कारवाई येणार, त्यांच्यावर कारवाई वगैरे करता येणार आहे आम्हाला, किंवा दे विल बी ट्राय टू एस्केप फ्रॉम दी रडार ऑफ दी लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज.
पण वी आर कीपिंग मॉनिटर ऑन एव्हरीबडी. या कन्झम्पशन्समध्ये मधल्या काळात जसं बॉलिवूडच्या अनेक केसेस समोर आल्या, साधारण 30 ते 31 कलाकारांवर कारवाई होताना पाहायला मिळाली. सुशांत केस खूप चर्चेत राहिली राष्ट्रीय पातळीवरची आणि ती तुमच्याच कार्यकाळामध्ये त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. तर मुळात त्या केसमध्ये कशा स्वरूपाचा नार्कोटिक्स इन्व्हॉल्ड होतं, कशा स्वरूपाचा अंमली पदार्थ इन्व्हॉल्ड होते, काय? असं आहे की हे केस आता माननीय न्यायालयाकडे आहे आणि मॅटर सबज्युडिस आहे, तर त्यामध्ये काय मला सांगता येत नाही आपल्याला. सो आय एम रिअली सॉरी फॉर नॉट टू कमेंट ऑन दॅट. पण समीर वानखेडे हे नाव फक्त NCB पुरतं मर्यादित आहे असं नाही, तर मुंबई एअरपोर्टवर साधारण 3000 विविध केसेस तस्करीच्या सॉल्व करण्यामध्ये, उघड करण्यामध्ये समीर वानखेडे हे नाव अग्रगण्य होतं. सर, एअरपोर्टवर पण खूप काम केलं तुम्ही आणि मुंबई एअरपोर्टवरचं तस्करी जवळजवळ तुमच्या काळामध्ये म्हणजे असं बोललं जायचं की अरे समीर वानखेडे ड्युटीवर आहे का, मग तस्कर चुकूनही येणार नाही. नाही आहेत. म्हणजे 2010 ते 2013ला एअरपोर्टमध्ये मी पोस्टेड होतो आणि त्यावेळी खूप केसेस वगैरे केले आम्ही. कस्टम्स AIU, तर याचा रोल असा आहे की टू स्टॉप गोल्ड स्मगलिंग, त्यानंतर ड्रग स्मगलिंग, वाईल्ड लाईफची केसेस, इलेक्ट्रॉनिक स्मगलिंगचे केसेस, ड्युटी इव्हेजनचे केसेस, आणि त्यानंतर इट इज, आणि मुंबई म्हटल्यावर इट इज द मोस्ट हेविएस्ट इन्फ्लक्स ऑफ दी पॅसेंजर्स आणि इंटरनॅशनली ऑल्सो खूप पॅसेंजर यायचे त्यावेळी आणि दॅट इज अ मेल्टिंग पॉईंट आणि जर तुम्ही सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त एअरपोर्टचे, तर ऑल द पीपल राईट फ्रॉम दी स्मगलर्स टू ऑल बिग पीपल, बिग पर्सन्स इन दी सोसायटी, ते तुमच्याकडे तुमच्या समोर येतात. सो यू हॅव टू बी व्हेरी डायनॅमिक देअर. आणि म्हणजे दॅट इज अन एक्सपिरियन्स, लाईफ टाईम एक्सपिरियन्स फॉर एनी सिव्हिल सर्वंट बेसिकली. क्विक डिसिजन, क्विक थिंकिंग, आणि म्हणजे यू आर दी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दी कंट्री. कारण काय, जेव्हा कुठलाही फॉरेनर तुमच्याकडे येतो तर यू आर रिप्रेझेंटिंग युअर कंट्री. तुम्ही यू आर द फर्स्ट पर्सन हुम दे आर मीटिंग. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल इन दॅट काइंड ऑफ पोझिशन. तिथे पण आमचे खूप केसेस वगैरे झालेले आहेत. खूप हे ड्रग स्मगलर्स वगैरे या लोकांची पण मॉड्यूल्स वगैरे बस्ट केलेले आम्ही त्यावेळी. साधारण 600-650 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जो अपेक्षित असतो तो तुम्ही 750 कोटीच्या आसपास त्यावेळेला नेऊन ठेवला. तर मुळात हे जे पूर्ण सीझर होतात सगळे या पूर्ण तस्करी प्रकरणातले, यांचं मुळात काय होतं, म्हणजे काय केलं जातं याचं पुढे सगळं? याचं जसं की सीजर्स ऑफ ड्रग्स वगैरे जे आहे ते तर डिस्ट्रक्शन, म्हणजे त्यांचं देर इज नो क्वेश्चन ऑफ रिमुव्हिंग ऑर ब्रिंगिंग इट आउट. तर त्याचं फक्त डिस्ट्रक्शन इज ॲज पर द मॅन्युअल वी डू दॅट. त्यानंतर बाकीचे जे काय सिगरेट्स वगैरे जे काय सीज करतात आम्ही, सो दॅट इज ऑल्सो वी आर डुईंग ॲज पर दी कॉप टॅग, आणि ते पण डिस्ट्रक्शनमध्ये जातो. आणि बाकीचे जे काय सामग्री आहेत, जसं की एनी इलेक्ट्रॉनिक आयटम इज देअर किंवा घड्याळ वगैरे आहे, बाकीचे जे काय ड्युटेबल आयटम्स आर देअर, सो देर इज अ सिस्टम फॉर ऑक्शनिंग दोज थिंग्स ऑन दी साईट्स. बेसिकली MSRTCची साईट्स आहेत. सो दी मेंबर्स ऑफ दॅट साईट आर रेडी टू दे आर अलाउड टू बिड, आणि त्यानंतर वी ऑप्शन ॲज पर. सर, या पूर्ण प्रकरणामध्ये असं कधी झालं का की तुम्हाला, कारण तुम्ही अत्यंत सेन्सिटिव्ह एरियामध्ये काम करतात, आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या असाइनमेंट अत्यंत म्हणजे जीवाशी खेळणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत, आणि मग अशा परिस्थितीत असं कधी थ्रेट, कधी हल्ला तुमच्यावर, असा कधी प्रसंग आला का? हे दिस इज द पार्ट ऑफ द जॉब. आय मीन बीइंग इन टू सच काइंड ऑफ फील्ड or being into law enforcement agency, so we are prepared. म्हणजे असा एक दिवस पास होत नाही की आय डोंट थिंक अबाउट काइंड ऑफ एनी अटॅक ऑर समथिंग लाईक दॅट. ते आमच्या बॅक ऑफ द माइंड इट इज देअर. पण देश सेवा आहे आणि वी आर रेडी टू फेस दिस सच थिंग्स. आणि त्यामध्ये ऑन ऑपरेशनल फील्ड्समध्ये वेन एव्हर आय लीड दी ऑपरेशन, हे तर डेलीची गोष्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे वी आर अप्रिहेंडिंग दीज थिंग्स, आणि ते पण झालेलं आहे खूप, म्हणजे क्रिटिकल कंडिशन्समध्ये पण अटॅक पण झालेला आहे आमच्यावरती. बट वी आर रेडी अँड सक्षम टू फेस दिस काइंड ऑफ थ्रेट. सिव्हिल सर्व्हिसेसमधून असताना तुम्हाला ही संधी कशी मिळाली, म्हणजे शार्प शूटर होण्याची किंवा स्नॅपर ट्रेनिंग, आज जगातलं सर्वात बेस्ट ट्रेनिंग मानलं जातं, ती संधी कशी मिळाली? जेव्हा मी, म्हणजे भारत सरकारने मला, आय थँक दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, संधी दिली मला. आणि त्यानंतर जेव्हा मी NIA मध्ये होतो, तर 2016मध्ये संधी दिली होती माननीय आमच्या DG साहेबांनी. सो आय वॉज सेंट टू US नॉर्थ कॅरोलायनाला. तिथे देर वॉज अ स्पेशलाइज अकॅडमी विच वॉज
इम्पॉर्टिंग ट्रेनिंग फॉर स्नायपर्स अँड शार्प शूटर्स ॲज वेल ॲज ऑब्झर्वर्स. ओके. तर हे संधी म्हणजे मुळात आय एम फॉर्च्युनेट की खूप कमी लोकांना ही संधी भेटलेली आहे टू बी ट्रेंड ॲज अ स्नायपर शार्प शूटर. बट आय वूड रिअली अप्रिशिएट जे काइंड ऑफ ट्रेनिंग जे काय लेवल आहे त्यांचं आणि त्यानंतर वॉट आय कुड इम्पार्ट दॅट ट्रेनिंग टू आर ऑफिसर्स आउट हिअर. तर ते QRTसाठी म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम होती, हे आयडिया होती NIAमध्ये, त्यासाठी मला पाठवलेलं आहेत आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू गेट दॅट काइंड ऑफ ट्रेनिंग. सर, आम्ही साधारण ज्या सिरीज बघतोय, ज्या फिल्म्स बघतोय, त्याच्यामध्ये स्नॅपर्स जे असतात ते कितीतरी लांबवर बसून कोणाला तरी टार्गेटला गोळीनं मारण्याचा प्रयत्न करत असतात. मुळात किती किलोमीटरपर्यंत, किती अंतरावरून तुम्ही एखादा दहशतवाद्याला मारू शकता? हे म्हणजे दॅट इज अगेन अ व्हेरी डिस्क्रीट काइंड ऑफ ट्रेनिंगची SOP आहे ती आमची. बट देर आर स्टेजेस, व्हेरियस स्टेजेस बेसिकली. म्हणजे बिगनर्स ट्रेनिंग आहे, इंटरमिडिएट ट्रेनिंग आहे, ॲडव्हान्स ट्रेनिंग आहे. त्यामध्ये डिफरंट टार्गेट्स, डिफरंट लोकेशन्स आणि डिफरंट ड्युरेशन्सची टार्गेट्स असतात आमची. बट आय वुड से की स्नायपरला फक्त एक चान्स भेटतो टू डू दी ऑपरेशन आणि ते पण द डिस्टन्स इज इन किलोमीटर्स. आय वुड लाईक टू से दॅट. साधारण 3 किलोमीटरपर्यंत एखादी स्नॅपर जो आहे तो सहजतेनं त्याचं लक्ष भेदू शकतो. आणि जसं सरांनी म्हटलं, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला, एकच गोळी असते आणि फॉर दी टर्मिनल ऑपरेशन. अगदी. आणि काही सेकंद असतात तुमच्याकडे. जर तुम्ही ती गोळी वाया घातली तर तुमचं ऑपरेशन पूर्णतः फेल होतं. त्यामुळे कशा स्वरूपाचं काम आहे हे तुम्ही समजू शकता. सर, याच्यासाठी एक मेंटल अँड फिजिकल स्ट्रेंथ ही तितकीच गरजेची असते. कारण काही सेकंदामध्ये आणि एकच गोळी हे सगळं सांभाळणं सहज शक्य नसतं. याच्यासाठी मुळात फिजिकल ट्रेनिंग आणि मेंटल ट्रेनिंगसाठी तुम्ही काय करता? ते त्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत, आपल्या भारताचे जे स्टँडर्ड्स आहेत, सो दीज आर व्हेरी हाय स्टँडर्ड्स बेसिकली. आणि त्यामध्ये म्हणजे स्पेशली इफ युअर अ स्नायपर, इफ युअर अ शार्प शूटर, यू हॅव टू मेंटेन दी एजिलिटी. आणि त्यानंतर यू हॅव टू कंट्रोल युअर ब्रेथ, यू हॅव टू कंट्रोल युअर मुवमेंट, बॉडीवरती पूर्ण तुम्हाला यू हॅव टू हॅव अ कंट्रोल. आणि त्यामध्ये प्रॉपर एक्सरसाइज, एजिलिटीसाठी यू नीड टू बी व्हेरी ॲक्रोबॅटिक ऑल्सो, यू नीड टू कीप अ फिटनेस, यू नीड टू रन, यू नीड टू कीप दी ब्रीदिंग लेवल ऑल्सो व्हेरी स्टेबल. त्यासाठी प्रॉपर म्हणजे फिजिकल डाएट ॲज वेल एज मेंटल ट्रेनिंग यू नीड टू हॅव. ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत, मात्र त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. आणि ब्रेकनंतर आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की मुळात अधिकारी होण्यासाठी म्हणून काय कौशल्य ही विकसित करायला हवीत. मात्र त्या अगोदर एक छोटासा ब्रेक. बघत राहा मराठी लीडर्स. जितकं शरीराला आणि मेंदूला फिट ठेवणं गरजेचं आहे, तितकं अपडेट राहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला नॉलेज बेसही सातत्याने अपडेट ठेवावा लागतो. बरोबर. मग या सर्व्हिसेसकडे म्हणजे NCB सारखी सर्व्हिस असो किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्याची प्रेरणा कुठून मिळाली होती? असं आहे की माय फादर ही इज फ्रॉम अ युनिफॉर्म सर्व्हिसेस. आणि त्यानंतर ते आणि मी पण NCCमध्ये RSPमध्ये होतो आणि दी काइंड ऑफ इन्स्पिरेशन वगैरे मला भेटलेली आहे. सो दॅट इज फ्रॉम माय फादर बेसिकली. लहानपणीपासून त्याने मला सांगितलं तू NCCमध्ये जा. आणि म्हणजे एक स्टेज असा पण आला होता की ही वॉज थिंकिंग टू पुट मी इन टू आर्मी स्कूल ॲज वेल एज इन्स्पायरिंग मी टू जॉईन दी आर्मी. ओके. पण लहानपणीपासून ते फिजिकल शारीरिक चाचणी किंवा शारीरिक प्रिपरेशन, त्यानंतर युनिफॉर्म्स, हे लहानपणीपासून होतं, घरातून बघायचो मी. त्यानंतर माझी आई, शी वॉज अ बिग टाईम सोशल वर्कर ऑल्सो. म्हणजे शी पास अवे इन 2015 अँड तिने 200 स्ट्रीट चिल्ड्रन, शी वॉज रनिंग ॲन NGO. आणि ती लहानपासून म्हणजे मला सांगायची यू आर जस्ट मेड फॉर नॅशनल सर्व्हिस. अगदी लहानपणापासून म्हणजे वेन आय फ्रॉम द टाईम आय रिमेंबर. सो दिस वॉज माय ओनली एम बेसिकली टू जॉईन द सिव्हिल सर्व्हिसेस अँड देशाच्या सेवासाठी काम करायचं. मुळात सर, अधिकारी घडणं आणि त्याची ती प्रक्रिया ही कठीण असते, पण त्यात सर्वात महत्त्वाचं असतं, तुम्ही अधिकारी तर होता, पण अधिकारी झाल्यानंतर प्रामाणिक अधिकारी होणं हे अत्यंत कठीण असतं. आणि तुमच्याबद्दल ठामपणानं आम्ही सांगू शकतो किंवा कुणी तुमचा सहकारी सांगू शकतो की अत्यंत प्रामाणिक अधिकारी. मुळात हा प्रामाणिकपणा जपला कसा जातो? नाही, ते फक्त असं आहे की यू बी ऑनेस्ट इन युअर जॉब, मेंटेन द इंटिग्रिटी आणि ॲश्यू ऑल काइंड ऑफ टेम्पटेशन्स, ते मी सांगणार. दुसरं आहे की यू फॉलो द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कंट्री. जे काय तुमचे कायदे आहेत, जे काय तुमचे बुक्स आहेत, यू फॉलो दॅट लॉ. जे काय तुमच्या बुकमध्ये कायद्यामध्ये बसणार तेच तुम्ही करा.
सो असं प्रिन्सिपल जर तुम्ही बाळगलं तुमच्या करिअरमध्ये, सो नथिंग कॅन गो रॉंग. जस्ट फॉलो द रूल्स अँड फॉलो द बुक. अगदी मुळात असं कधी होतं का की कारण तुम्ही ज्या स्वरूपाच्या केसेस फॉलो करतात त्या इतक्या हाय प्रोफाईल आहेत की खूप दबाव येतो आणि अनेकदा म्हणजे सर्वच अधिकाऱ्यांमध्ये मग पोलीस सर्व्हिसेस असो किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असो सगळीकडे आपण नेहमी बघतो की दबाव हा एक अत्यंत कठीण विषय झालेला आहे. तर हा दबाव कसा मॅनेज करता तुम्ही? नाही, आता तरी असं झालेलं आहे आफ्टर पुटिंग 15 इयर्स इन टू सर्व्हिस, तर लोकांना म्हणजे जे तुमच्यासोबत काम करतात, तुमचे खाली काम करतात, ऑर द पीपल हू आर वर्किंग विथ यू, त्यांना माहीत आहे की म्हणजे द पर्सन वोंट सकम टू दी प्रेशर्स. अगदी असं झालेलं आहे. तर कुठल्याही केसमध्ये काय करताना म्हणजे आय डोंट फाइंड एनी काइंड ऑफ प्रेशर ॲज ऑफ नाव. आणि हे पण आहे की आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट टू वर्क विथ गुड बॉसेस. म्हणजे जेव्हा मी एअरपोर्टमध्ये होतो तेव्हा पण खूप चांगले बॉसेस होते माझे. NIA मध्ये पण आय हॅड व्हेरी फाईन बॉसेस. आता तरी NCBमध्ये पण आय वन ऑफ दी फायनेस्ट बॉसेस वॉट आय कॅन हॅव. आणि त्यांना पण माहीत आहे की समीरी ही विल ओनली फॉलो द रूल्स अँड बुक्स, सो दे ऑल्सो सपोर्ट मी इन एव्हरी फॉर्म. अगदी मुळात तुम्ही प्रामाणिक असलात ना की आजूबाजूची जी व्यवस्था असते ती तुम्हाला स्वतःहून मदत करत असते. त्यामुळे व्यवस्थाच करप्ट आहे, सगळे भ्रष्ट आहेत, मग मलाही व्हावं लागतं, हे सांगणारे जे असतात ना ते मुळात चुकीचे असतात. आणि म्हणून समीर वानखेडेंसारखे अधिकारी जे आहेत ते आदर्श असतात, म्हणून ते लीडर्स असतात. सर मुळात या पूर्ण परिस्थितीमध्ये कुटुंबात म्हणजे पर्सनल लाईफ, तुम्ही ज्यावेळेला प्रोफेशनल लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात त्यावेळेला अनेकदा पर्सनल लाईफमध्ये दुर्लक्ष होतं असं म्हणतात. पर्सनल लाईफ कसं मॅनेज करता? नाही, ते सर्वात डिफिकल्ट क्वेश्चन आहे. आता सर्वात व्हेरी कॅची अँड डिफिकल्ट प्रश्न तुम्ही विचारला मला. आता अगेन म्हणजे जसं सांगितलं मी की आय वॉज ब्लेस्ड आणि फॉर्च्युनेट, जसं की माझे आई वडील आहेत, फॉर्च्युनेट टू हॅव सच काइंड ऑफ पेरेंट्स. तर तसंच सेम आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव अ पार्टनर लाईक क्रांती हू इज देअर विथ मी. शी इज फुल सपोर्टिव्ह. कधी म्हणजे एकदा कधी नाही तिने सांगितलं तू घरात म्हणजे माझे बर्थडेला ये किंवा घरात लवकर ये, कधी अजिबात, नेवर वन्स शी हॅज सेड टू मी एनी टाईम इन माय लाईफ. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव अ पार्टनर लाईक दॅट हू इज व्हेरी सपोर्टिंग इन माय जॉब. आणि तिला पण माहीत आहे खूप स्ट्रेसफुल जॉब आहे. आणि त्यानंतर दी काइंड ऑफ ऑपरेशन्स वॉट वी आर लिडिंग, दीज आर व्हेरी सिरियस अँड डेंजरस काइंड ऑफ ऑपरेशन्स. पण कधी एकदा तिने मला कधी काही नाही सांगितलं की तू घरात ये, लक्ष दे. आणि शी नोज आय एम डुईंग नॅशनल सर्व्हिस. आणि ती पण नेहमी सांगते मला की बिफोर एव्हरीथिंग द नेशन कम्स फर्स्ट आणि यू कम सेकंड, सो फर्स्ट डू युअर ड्युटी. या पूर्ण परिस्थितीमध्ये आज 15 वर्षाची सर्व्हिस केल्यानंतर नवीन जे ॲस्पायरंट्स आहेत, ज्यांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे, ज्यांना आर्म सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, अशांसाठी तुम्ही काय सांगाल? त्यांनी काय बायकडू पालकांनी त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांनी स्वतः म्हणून काय करायला हवं? बरोबर. जेव्हा मी ॲस्पिरंट्स वगैरे किंवा आपले जे सिव्हिल सर्व्हिसेसचे जे स्टुडंट्स आहेत, वेनेवर आय इंटरॅक्ट विथ देम, तर हे आढळतं मला की महाराष्ट्राचे जे स्टुडंट्स आहेत, मराठी जे स्टुडंट्स आहेत, त्यांना काहीतरी म्हणजे असं कोणीतरी सांगितलेलं आहे किंवा देर इज अ हिच इन देअर माइंड. UPSC वगैरे ते इंग्लिश आणि त्यानंतर हिंदी बोलताना आम्हाला प्रॉब्लेम येतो आणि कॉन्फिडन्स ते जनरेट होत नाही. तर त्यांना तुमच्या माध्यमातून मी हे सांगतो की इट इज ऑल मेंटल गेम बेसिकली आहे. UPSC इज अ व्हेरी टफ एक्झाम्स, पण त्यामध्ये पण तुम्ही मराठीमध्ये तयारी करू शकतात. मेन्समध्ये तुम्ही मराठीमध्ये लिहू शकतात आणि त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये पण तिथे व्यवस्था आहे. यू कॅन गिव्ह इंटरव्ह्यू ऑल्सो इन मराठी. तर जे आपले विदर्भाचे स्टुडंट्स किंवा मराठवाड्याचे स्टुडंट्स किंवा पश्चिम महाराष्ट्राचे स्टुडंट्स आता तरी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये वाढत गेलेले आहेत. टक्का वाढतो. आधी तरी म्हणजे बघायचो ॲब्सोल्युटली दे वर नॉट इंटरेस्टेड इन गिविंग UPSC. पण त्यानं ते सांगतो की UPSC वेन द बेस्ट सर्व्हिस इज अवेलेबल, ते का ट्राय करत नाही तुम्ही? जास्तीत जास्त मराठी स्टुडंट्स आणि जास्तीत जास्त सिव्हिल सर्व्हिसेस महाराष्ट्राची मुले गेल्यावर आपल्याला फायदा होणार, महाराष्ट्राला फायदा होणार. सो आय वूड लाईक टू इन्स्पायर देम टू गिव्ह मोर अँड मोर टू गिव्ह सिव्हिल सर्व्हिसेस अँड विशेषतः UPSC सर्व्हिसेस. अगदी साधारण आपण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा किंवा विदर्भातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड बघतो की अरे मला हिंदी येत नाही, मला इंग्रजी येत नाही, मग मी कशी परीक्षा देईल? तर सरांचं तेच म्हणणं आहे की हा न्यूनगंड बाळगू नका. ही मूळ मानसिकता असते आणि मानसिकता बदलावी लागेल. आणि त्यासाठी मग उपनिरीक्षक होतो, मी निरीक्षक होतो किंवा अगदी असलं तर मग मी कुठला तरी
उपजिल्हाधिकारी होतो अशा स्वरूपाची मानसिकता न ठेवता बरोबर आहे. तुम्ही स्वप्नच मोठं ठेवा, UPSCचं ठेवा आणि ते गाठण्यासाठी प्रयत्न करा. सर, या पूर्ण प्रवासामध्ये एखादी छंद असा की जो माझा छंद म्हणून मी जोपासला आहे, असा एखादी छंद आहे का तुमचा? वाचन आहे माझा छंद. म्हणजे ऐतिहासिक पुस्तके जे आहेत, नॉन फिक्शन हिस्ट्री, अगदी. सो दॅट इज माय फेवरेट पास टाईम. आता तरी वेळ भेटत नाही मला, पण कधी घरी जाताना फेसबुकवर कुठलं तरी छान लेखन वगैरे हिस्ट्रीचं, सो दॅट आय रिअली लव्ह. ग्रेट. आणि बाकीचं जर सुट्टी वगैरे पण म्हणजे असं आहे की जास्त मी घेत नाही, पण कधीतरी सुट्टी वगैरे पण घेतलं, सो आय वुड रिअली लव्ह टू गो टू एनी लायब्ररी, सिट देअर अँड रीड सम गुड नॉन फिक्शन हिस्ट्री अकाउंट्स. अगदी. क्या बात आहे. आवड पण इतिहासाची, आणि ज्या इतिहासातून जे ते शिकतायत त्यातून एक नवा इतिहास घडवण्याचाही प्रयत्न. मुळात अशा अधिकाऱ्यांची खूप गरज आहे देशाला, तुम्हाला, आम्हाला आणि आपल्या समाजाला. आणि त्यामुळे आपण ज्या कथा ऐकतो ना, त्या खूप नकारात्मक अधिकाऱ्यांबद्दल ऐकतो, पण सकारात्मक कथा आहेत की ज्या या देशाला पुढे घेऊन जात असतात. आणि म्हणूनच आज 60-70 वर्षांच्या स्वातंत्र्य काळानंतरही जर देश टिकून आहे, तर या अशा अधिकाऱ्यांच्या जीवावर देश टिकून आहे आणि देश वाटचाल करतोय तो प्रगतीकडे. आणि सर, त्यामुळेच तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद तुमचा पण. अगदी. हे माझा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे आणि कारण आय वॉज व्हेरी एक्सायटेड. मला वाटलं की तुमच्या माध्यमातून मी आय कॅन इन्स्पायर द यंग ऑफिसर्स ऑल्सो हू वॉन्ट टू एंटर सिव्हिल सर्व्हिसेस, आणि जे ड्रग्ज वगैरेचा जे प्रसार चाललेला आहे, सो आय कॅन क्रिएट मोर अवेअरनेस तुमच्या माध्यमातून. अगदी. मुळात दहशतवाद रोखण्याचं ते काम करतातच आहेत, पण एक मानसिक दहशतवाद तयार होतो तो मुळात नार्कोटिक्समुळे किंवा अंमली पदार्थांमुळे, आणि तोही रोखणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचंच काम सर सातत्यानं करतायत. त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आणि मुळात जसं सर म्हटलं की त्यांचा पहिला इंटरव्ह्यू आहे. अनेक इंटरव्ह्यू 15-20 वर्षाच्या या करिअरमध्ये करायला मिळाले, मात्र हा आयुष्यातला सर्वात वेगळा इंटरव्ह्यू म्हणून आजचा तुमचा इंटरव्ह्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या कार्यासाठी. थँक्यू. थँक्स. थँक्यू. थँक्यू. जय. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.